नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात नव महाराष्ट्राचा क्राईम रिपोर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यात कस्टडीत असणारे 20 कोटींचे ट्रक एका पोलिसांनी परस्पर विकले. नगरची गुन्हे शाखा आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी आहे. भ्रष्टाचारात अग्रेसर असणारी अहिल्यानगरचे पोलीस हे या प्रकरणात अडकलेले आहेत. पुणे पोलिसांना नगर पोलिसांचे कारनामे पोलिसांनी उघड केलेले आहे. 10 किलो एमडी काढून त्याऐवजी जप्त मुद्देमालात अक्षरशः मैदा त्यांनी घातला आणि तो माल विकला. पोलीस कस्टडीतील मुद्देमाल गायब झाल्याने वरिष्ठांवर देखील अहिल्यानगरच्या संशयांचे मळब निर्माण झालेले आहे. मेफेड्रोन अर्थात एमडी या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करताना पुणे पोलिसांनी शिरूरमधील एका गॅरेज मालकाला पुण्यात पकडले होते. त्या गॅरेज मालकाला पकडल्यानंतर त्याला 1 किलोहून अधिक वजनाचा हा अंमली पदार्थ नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या श्यामसुंदर गुजर या पोलिसांनी एलबीसीच्या अंतर्गत काम करत असलेल्या या पोलिसाने विकल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या खाकी वर्दीतील श्यामसुंदर विश्वनाथ गुजर बक्कल नंबर 2205 या ड्रग माफियाला पहाटे 4 वाजता राहत्या घरात बेड्या ठोकल्या आणि मग त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे हा जो गुजर पोलीस आहे याने हा अंमली पदार्थ गुन्हे शाखेचे निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या कस्टडीत असणाऱ्या जप्त मुद्देमालातून चोरलेला आहे आणि त्याची परस्पर त्याने विक्री केलेली आहे. हे करताना त्याने तितक्याच वजनाचा मैदा, आपण गव्हाचा जो मैदा आपण ज्याला म्हणतो पिठासारखा असतो, तो मैदा देखील त्या अंमली पदार्थासारखाच दिसतो. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्या अंमली पदार्थाच्या पार्सलमध्ये तो मैदा टाकला अशी देखील कबुली या गुजरने दिलेली आहे. पुणे पोलिसांनी हे सारे उघड केले असताना नगरच्या गुन्हे शाखेसह अनेक अधिकाऱ्यांबाबत आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. कारण हे कृत्य एकट्या गुजर याने केलेलं आहे की त्याला अजून कोणाची साथ होती याबाबत देखील चौकशी होणे गरजेचं आहे. याबाबतची अशी माहिती आहे की पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा LCB व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात 1 किलोहून अधिक मेफोड्रोन म्हणजेच एमडी या अंमली पदार्थासह गॅरेज मालकाला अटक केली. आणि ही ज्यावेळी अटक करण्यात आली त्या शिरूरमधील अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याशी निकटचा संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे या व्यतिरिक्त देखील त्याने अशा प्रकारचे कस्टडीतील ड्रग या गुन्हेगाराला दिल्याची माहिती आहे. ही गंभीर माहिती समोर आल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडालेली आहे. कारण हे काही मित्रांनो साधेसुधे प्रकरण नाही. पोलीसच जर ड्रग माफिया होत असतील तर मग जनतेने भरोसा ठेवायचा कोणावर? अशा प्रकारचे एक चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थाची या ठिकाणी बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला आणि मग त्यांना जी माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार त्यांनी शिरूर शहरातील डंबे नाला या परिसरामध्ये राहणारा गॅरेज मालक शादाब रियाज शेख वय 41 हा बाबूराव नगर परिसरातील मोकळ्या मैदानामध्ये हा एमडी ड्रग विक्रीसाठी येणार होता. म्हणजे पहा मित्रांनो, कशा प्रकारचा हे रॅकेट आता ग्रामीण भागात देखील या अंमली पदार्थाचा पोचलेला आहे आणि तरुण वर्ग त्या ठिकाणी हे अंमली पदार्थ घेत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन 18 जानेवारी रोजी मध्यरात्री हा छापा टाकला आणि त्याच्या तो जो शादाब खोर शेख आहे त्याच्या ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या छाप्यात आरोपीच्या वजनाचा मेफेड्रोन एमडी व एक दुचाकी असा सुमारे 2,10,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. परंतु अहिल्यानगरचे नाव मात्र यामुळे बदनाम झाले आहे. मागे माहिती सिस्पा सारख्या कंपन्यांनी ठेवीदारांना गंडवले. अशा अनेक कंपन्या पतपेढ्या अहिल्यानगरमध्ये डबघाईला आल्या, बुडाल्या आणि याच दरम्यान ही अटक करण्यात आलेली आहे.
शादाब शेखचा नगरच्या LCB मधील श्याम गुजर याच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झालेले आहे. ट्रक तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच एक कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने पोलीस दलात मात्र खळबळ उडालेली आहे. आणि यात काही नवीन नाही मित्रांनो, पोलीस दलातील अनेक अधिकारी या अशा गैरधंद्यात सामील आहेत हे अहिल्यानगरमधील जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे. श्याम सुंदर गुजर हा काही दिवस पारनेर पोलीस ठाण्यात देखील त्याने बरेच कारनामे केलेले उघड होत आहे. या श्याम सुंदर गुजरचे आरोपींबरोबर असलेले आर्थिक व त्याच्या संपर्कातील व्यवहार तसेच ड्रग नेटवर्क मधील सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, आता पोलीस दलातील अधिकारी जर ड्रगचा व्यवसाय करू लागले तर आता या धंद्याला चांगले दिवस निश्चितच येतील. 10 किलो अंमली पदार्थ गायब झालेला आहे त्या ठिकाणाहून. सापडलेला आहे फक्त 1 किलो, म्हणजे बाकी 9 किलो हा ड्रग गेला कुठे, याचाच अर्थ या अगोदरच तो त्या ठिकाणाहून विकलेला आहे, याची देखील चौकशी व्हावी. नगरच्या पोलिसांनी 25 किलो MD जप्त केला असताना त्यात 10 किलो मैदा मिक्स करून 10 किलो MD बाजारात विकण्याचे धाडस श्याम गुजर याने केले असावे असा देखील काय असावे. त्यातील 1 किलो MD शिरूरमध्ये विकताना पकडण्यात आलेले आहे. उर्वरित जवळपास 9 किलो, पहा मित्रांनो, 9 किलो हा MD त्याने कोठे लपून ठेवलेला आहे की त्याने तो विकलेला आहे याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. आणि 10 किलो MDची बाजारामधील किंमत जवळपास 25 कोटी रुपयाच्या आसपास आहे. 9 किलो MD अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही. मग हा 9 किलो MD त्याने कुठे ठेवलेला आहे लपून, त्याने कोणाला विकला आहे याचा देखील शोध पोलिसांनी घ्यावा, कारण हे प्रकरण खूप गंभीर आहे. या श्याम गुजर हा कायमच वादग्रस्त राहिलेला आहे. तरीही त्याला LCB सारख्या महत्वाच्या खात्यामध्ये बक्षिसी मिळाली, याचाच अर्थ हा श्याम गुजर नक्कीच नगरच्या LCB मध्ये येण्यासाठी देखील कोणाच्या तरी वरदास त्याला लाभलेला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात त्याची तो काही दिवस नियुक्तीस होता. तिथे असताना त्याचे मावा असेल, गुटखा असेल, दारू विक्रेते असतील, वेश्या व्यवसाय करणारे विभाग असतील, या ठिकाणाहून त्याचे संबंध होते. त्यात गुटख्याच्या अवैध तस्करीचे रॅकेट त्याने चालवलेले होते. याशिवाय पारनेर शिरूरमधील अनेक जे अवैध धंदे आहेत या धंद्याला धंदेवाईकांशी त्याचे चांगले सूत जुळलेले होते. त्यांच्याकडून तो नियमित हप्ते घेत असे. याबाबत अनेक तक्रारीही झालेल्या होत्या. कायम वादग्रस्त राहिलेल्या गुजर याची पारनेरमधून बदली व्हावी यासाठी निवेदनही दिले गेले होते. मात्र अशा म्हणजे भ्रष्ट पोलीस अधिकारी असतात त्यांना LCBची बक्षिशी मिळाली. यावरून त्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत हे सिद्ध होतं. गुन्हे शाखेत त्याला नियुक्ती मिळाल्यानंतर गुजर यांचे धाडस वाढले आणि मग त्याने थेट पोलीस अधीक्षकांच्या कस्टडीत असणाऱ्या या सुमारे 25 कोटी रुपयांचा हा अंमली पदार्थ 10 किलो मेफेड्रोनवर त्याने डल्ला मारला. आणि मग तो जो शिरूरचा जो शेख नावक तो ड्रग विक्रेता आहे त्याला हा माल तो विकत होता. श्याम गुजर याच्या धाडसामागे वरिष्ठांबाबत देखील आता शंका निर्माण झालेली आहे मित्रांनो, कारण त्याच्या रॅकेटमध्ये देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील हे आता सांगण्याची गरज नाही. मुख्यालयातील जप्त मुद्देमालाची कस्टडी पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षकांकडे आहे. त्यांच्याच या कस्टडीत 2 महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत जवळपास 25 किलो MD म्हणजेच हे ड्रग मेफेड्रोन याचा साठा जप्त करून तिथे ठेवण्यात आला होता. श्रीगोंद्यामध्ये आपल्याला माहिती आहे मित्रांनो, काही दिवसापूर्वी असं 10-15 किलो हे ड्रग जप्त करण्यात आलेलं होतं आणि ते आणून हे ड्रग या कस्टडीत त्या ठिकाणी ठेवण्यात येतं. तेथील पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येत होता. मग असे असतानाही श्याम गुजर याने त्या कस्टडीत प्रवेश कसा केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या 25 किलोपैकी 10 किलो MD त्याने काढली. त्या ठिकाणी मैदा त्या ठिकाणी ठेवला. मग त्याला कोणीच कसे अडवले नाही. आणि यामुळे ही शंका येऊ शकते की हे रॅकेट खूप मोठा असू शकतं. यास त्या ठिकाणचे पोलीस अजूनही काही त्यात सामील असू शकतात. आणि जर त्या ठिकाणी 10 किलो मैदा नेऊन मिक्स केला तरी कोणालाही त्याचा तपास लागत नाही. याचा अर्थ अहिल्यानगरचं पोलीस खातं नेमकं कोणती ड्युटी करते याचा शोध गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा. आणि पोलीस दलातील वरिष्ठांसह अन्य कोणत्या सहकार्यांचे पाठबळ या गुजरला मिळाले याचा देखील शोध गृहमंत्री
म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा आणि जर हा तपास खोलात जाऊन केला नाही तर अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ गांजा असेल, चरस असेल, दारू असेल, एमडी असेल, ड्रग असेल, हे जर कस्टडीतून परस्पर विकलं जात असेल तर मात्र पोलीस खात्यावर शंका येऊ शकते. हे प्रकरण दाबले जाणार की त्याचा सखोल तपास होईल हे आता पाहणे औत्सुक्याचं ठरेल. तो तितकेच नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील, अहिल्यानगर. धन्यवाद.